आज विद्या से मिले। वेरी स्ट्रॉन्ग मर्दानी लेडी, अ वेरी गुड ह्यूमन बीइंग। नमस्कार, मी विद्या शेळके, विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सची चालक मालक. आणि आज होती माझी लोकलची बुकिंग होती. दादर स्टेशनवरनं मला पिकअप करायचं होतं आणि जुहू इस्कॉन टेम्पल इथे ड्रॉप होता. तिकडनं परत पिकअप करून मला त्यांना मुंबईतले 2-3 साईट सीन दाखवायचे होते. चला तर आधी मी तुम्हाला दाखवते. मी पिकअप केलं आणि मला ट्रॉफिक पण खूप लागत होती, पण तरी पण म्हटलं चला काही हरकत नाही आहे, आधी पॅसेंजर पिकअप करून घेऊया. पॅसेंजर पिकअप करून मी लगेचच निघाले आधी जुहूमध्ये, अंधेरी जुहूला, कारण की त्यांना आधी ड्रॉप करायचं होतं. खूप सारं लगेज होतं त्यांचं. लगेज वगैरे वरती काही बॅग बांधून घेतलेल्या, काही मागे पाठीमागे बॅग्स वगैरे ठेवलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं परत त्यांच्या साईट सीन करायला. तर त्याच्या आधी म्हटलं चला आपण अगोदर तुम्हाला इस्कॉन टेम्पलमध्ये ड्रॉप करते. हरे कृष्ण हरे रामामध्ये त्यांना ड्रॉप करायला मी निघाले. हरे कृष्ण हरे रामा म्हणजे स्कॉन टेम्पलला मी आले. स्कॉन टेम्पलमध्ये त्यांना ड्रॉप करून त्यांचं 1 ते 1.5 तास वेटिंग होतं. तिथं वेट करून लगेचच परत त्यांच्या पुढच्या स्पॉटला मला निघायचं होतं. त्यासाठी इथे चेकिंग वगैरे केलं. एंट्री वगैरे करून झाल्यानंतर समोरच त्यांचं हॉटेल्स होतं, रूम्स होते. तर परत त्यांना तिथे मला ड्रॉप करून इथेच गाडी पार्किंग करायची होती. मग त्यांना म्हटलं मी तुम्हाला इथे ड्रॉप करते. त्यांचं लगेज वगैरे काढून द्यायचं होतं. मग त्यांचं लगेज वगैरे मी लगेचच काढायला घेतलं. मॅमला सांगितलं. खूप जॉली स्वभाव होता आजींचा, खूप छान होता. म्हणजे त्यांचं आता रनिंग एज 81 सांगितलेलं त्यांनी. 81 वर्षाच्या असतानासुद्धा त्या इतका सगळा प्रवास करत होत्या. इतकं सगळं त्यांचं जर्नी सुरू होतं. त्यांना ड्रॉप केलं, गाडी पार्किंगला आणून लावली. इथं समोरच एक रेस्टॉरंट होतं. रेस्टॉरंटमध्ये भूक तर सकाळपासून खूप लागलेली होती, कारण की चहा वगैरे मी काहीच घरून खाऊन निघाले नव्हते. आणि रेस्टॉरंटमध्ये आले आणि एक सँडविच ऑर्डर केलं. कल्पनासुद्धा करू शकत नाही, आयुष्यात पहिल्यांदा 500 रुपयाचा मी सँडविच ऑर्डर केलेला आहे. म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला अशी माझी गत झालेली होती. बिल आल्यानंतर कळालं की आपण खूप मोठं आणि खूप महागडं प्रोडक्ट नाही म्हणता येणार, आपण खूप महागडं डिश ऑर्डर केलेली होती. आणि बिल पाहिल्यानंतर 2 मिनटासाठी होतं माझं, आणि मी काही तेवढं खाऊ शकले नाही. 1 पीस खाल्ला, बाकीचं पार्सल घेतलं, पॅसेंजरला पिकअप केलं आणि निघालो. लगेचच आम्ही सिद्धिविनायक टेम्पलजवळ आलो. तिथं त्यांना ड्रॉप करायचं होतं. ड्रॉप करून त्यांना जोपर्यंत त्यांना दर्शन वगैरे करून येऊसपर्यंत असं होतं की तुम्ही जा आणि दर्शन करून आलात का परत मी तुमच्या पिकअप पॉईंटला पिकअप करायला येईल. मग त्यांना त्या सगळ्या सूचना वगैरे दिल्या आणि सिद्धिविनायक जवळजवळ आम्ही पोहोचतच होतो. ते कंटिन्यू सिग्नल वगैरे क्रॉस करून फायनली सिद्धिविनायक टेम्पलजवळ मी पोहोचले. म्हटलं इथे थांबू सर, गॅस भरून घेईन, पण गॅसला पण खूप मोठी लाईन होती. त्यामुळं आधी पॅसेंजरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर त्यांना सूचना दिली की मी इथे पुढेच उभा असेल, पार्किंग इथे करायला जागा नाही आहे, थोडंसं बस स्टॉपच्या मागे पुढे कुठेतरी गाडी लावेल, तुम्ही तोपर्यंत दर्शन वगैरे करून लगेच या. त्यांना ड्रॉप केलं, सगळ्यांना गाडीतून उतरवलं. मॅडम होत्या, मॅडमचे 2 मुलं होते, त्यांच्या मुलगा आणि सून होते. यांना सगळ्यांना दर्शन घेऊन आल्यानंतर परत पिकअप केलं आणि लगेच निघालो आम्ही. दुसरं त्यांचं लोकेशन होतं सिलिंग वरनं त्यांना ब्रिज वगैरे दाखवायचं होते, कोस्टल रोड दाखवायचा होता. पण त्यांनी सांगितलं कोस्टल रोड वगैरे नाही पाहिला तरी चालेल, आम्हाला फक्त सिलिंग तुम्ही दाखवा, आपल्याला मरीन ड्राईव्ह वगैरे इथे नाही जायचं आहे, वरच्यावर आम्हाला फक्त सिलिंग दाखवलं तरी चालेल. आणि मग लगेच आम्ही निघालो सिलिंग पाहण्यासाठी. सिलिंगचा ब्रिज त्यांना बघायचं होता, शूट करायचं होतं. आणि म्हटलं चला आपण एकदाच आता सिलिंग बघायला जाऊया. ब्रिजमध्ये एक टनल होतं, टनलच्या खाली आलो आणि लगेचच आम्ही वरळी सिलिंगच्या ब्रिजला सुरुवात केली. इतका छान व्ह्यू होता, कारण की खूप छान आता ब्रिज झालेले आहे, सगळेच ब्रिजचं काम झालेलं आहे आणि खूप मस्त रस्ते झालेले असलेल्यामुळं इतकं सुंदर वातावरण होतं, इतकं सुंदर व्ह्यू दिसत होता. त्याच्यानंतर त्यांना जो काही शूट करायचा होता तो त्यांनी शूट्स वगैरे केलं
आणि परत इकडनं आम्हाला जायचं होतं लगेच जिओ वर्ल्डला. BKCमधलं जिओ वर्ल्ड म्हणून एक खूप मोठं मॉल आहे, जिथे BKCमध्ये गेल्यानंतर लगेचच राईटच्या सिग्नल क्रॉस करून लगेचच येतं. आणि आमचं असं होतं की तिथे जाऊन त्यांना शॉपिंग्स वगैरे करायचे होते, त्यामुळं मी स्टेट सिलिंग्स घेऊन टोल वगैरे क्रॉस करून त्यांना जिओ वर्ल्ड मॉलमध्ये ड्रॉप करणार होते. तिथे त्यांची शॉपिंग वगैरे झाली की त्यानंतर लगेच मला त्यांना जुहूला ड्रॉप करायचं होतं. आणि त्यांना मी आधी ड्रॉप केलं, त्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचं शॉपिंग वगैरे झाले की पुन्हा मी तुम्हाला इथेच पिकअप करायला येईल. तर त्यांना ड्रॉप करून झाल्यावर लगेच मी त्यांची तिकडनं पार्किंगमधून गाडी काढली आणि बाहेर पार्किंगला लावली. पण त्यांनी काही जास्त शॉपिंग्स वगैरे मला वाटतं केली नाही, कारण की खूप महागड्या वस्तू होत्या तिथे. आणि अर्ध्या तासातच लगेच कॉल आला, मॅम पिकअप करणे आ जाइए. मग मी त्यांना पिकअप केलं आणि लगेचच निघाले जुहूला. टेम्पल जुहूमध्ये मला परत त्यांना ड्रॉप करायचं होतं. मॅमनी आणि मी खूप साऱ्या गप्पा छप्पा मारल्या. इतका छान स्वभाव होता त्यांचा, इतक्या फ्रेंडली होत्या. म्हणजे ह्या एजमध्ये पण इतकं ॲक्टिव्ह राहणं, इतकं उत्साही स्वभाव मी खूप कमी लोकांचा बघते. कारण की लोकांचं कसं असतं की काही लोक खूप शांत असतात, पण मॅमच्या शेरो शायरी ऐकून तुमचं पण मन खुश. लिखता हूँ अपने खून से, शायरी मत समझना, मरता हूँ तेरी याद में, जिंदा न समझना. लड़की बोलती है लिखते हो अपने खून से, क्या शायरी नहीं मिलती? लिखते हो अपने खून से, क्या शायरी नहीं मिलती? मरते हो मेरी याद में, क्या और नहीं मिलती? लड़का बोलता है शायरी तो मिलती है लेकिन खून सी नहीं, और तो मिलती है लेकिन खून सी नहीं. वाह 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 वाह. ये बहुत ही बढ़िया था, बहुत ही बढ़िया. शादियों में बोला है. त्यानंतर मॅमच्या शेरो शायरी ऐकून असं मन एकदम प्रसन्न आणि एकदम हॅपी होत होतं. खूप आनंद होत होता त्यांच्यासोबत प्रवास करताना, त्यांचे विचार जाणून घेताना. आणि खूप त्यांना एक वेगळा अनुभव होता की तू खूप छान गाडी चालवते, आम्हाला खूप भारी वाटलं तुझ्यासोबत प्रवास वगैरे करून. आणि त्यांचं जसं जसं लोकेशन जवळ येत होतं तसं तसं त्यांचं खूप हे होतं की विद्याजी आप फिर से आइए हमें मिलने. त्या 2-3 दिवस होत्या, पण माझं पण ऑलरेडी 2-3 दिवसाची बुकिंग ॲडव्हान्स घेतलेली होती. त्यामुळं त्यांची एकाच लोकलची बुकिंग मी कधी करत नाही, तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी लोकलची बुकिंग घेतलेली. खूप आग्रह होता त्यांचा आणि खूप छान प्रवास झाला माझा. असेच छान छान पॅसेंजर, असे छान छान कस्टमर ज्यावेळेस आपल्याला मिळतात, ज्यावेळेस आपले पॅसेंजर आपल्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करतात, तर सरांचा स्वभाव पण खूप छान. म्हणजे पूर्ण फॅमिलीच इतकी हॅपी होती, इतके छान होते. त्यांचा ट्रेनचा प्रवास आणि आज परत दिवसभर मुंबई दर्शन वगैरे बघितल्यानंतर मला वाटलं खूप दमलेले असेल, खूप थकलेले असेल, पण नाही. तुम्ही फीडबॅक व्हिडिओसुद्धा त्यांचा ऐकू शकता, किती उत्साहाने सांगतात. आज विद्या से मिले, वेरी स्ट्रॉन्ग मर्दानी लेडी, अ वेरी गुड ह्यूमन बीइंग. साथ दिया, हर जगह घुमाया फिराया, बेस्ट लाइक अ फ्रेंड. थैंक यू. गॉड ब्लेस यू. और आपकी शायरी भी बहुत ही अच्छी थी मैम, बहुत अच्छी थी. Hello. It was a real good experience. Initially, I thought a lady driver. I don't know how will it go, but she's a very good driver, and she's like keeping everyone this thing engaged in the conversations. So that's the best part about her. So very good job. Thank you. Good luck to you. Hi Vidya, it was very nice with you. Really enjoyed the drive. Being a lady, I could say you have the guts to drive in Bombay traffic and even on highways. So hats off to you. Keep Thank it up. you. God bless you. थैंक यू मैम, थैंक यू सो मच. Thank आपको you. मैंने पिकअप किया था दादर से हाँ जी. और ड्रॉप का किया ISKCON. ISKCON. Mumbai. Juhu Mumbai. दादर रेलवे स्टेशन से हाँ. जुहू इस्कॉन टेम्पल. Yes. थैंक It यू was सो a very मच. long, nice drive. Thank you. थँक यू. throughout. इस्कॉन टेम्पल मध्ये मी आता ड्रॉप केलं आणि खूप छान पॅसेंजर होते. खूपच म्हणतात ना की प्रत्येक पॅसेंजरकडनं माझ्या
काही ना काही असं म्हणतो ना आपण शिकायला मिळतं. आणि खरंच जो माझा क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये मी काम करते त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडनं प्रत्येक जर्नीमध्ये मला एक नवीन अनुभव मिळतो. मला एक अशी म्हणतो समाजातली एक असा भाग पण पाहायला भेटतो की ज्याने माझ्या तर अनुभवामध्ये वाढ होतेच, पण त्यांच्याही अनुभवामध्ये वाढ होते. त्यांना पण असं वाटतं की कुठेतरी ह्या महिलेकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. खूप लोकांचा अनुभव चांगला आहे आणि असेच मला गोड गोड कस्टमर, छान छान कस्टमर नेहमीच भेटावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर आजचा प्रवासही खूप छान झाला. तुम्हालाही असा प्रवास करायचा असेल तर नक्कीच विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग करा. धन्यवाद.